त्यानंतर समालोचक, अंपायर, सिंगर श्रीमंतजी घरत यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीमंतजी घरत यावं आपण आज राष्ट्रीय भाषेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकताय, नंतर देखील ते आपल्यासोबत जोडले जातील. जरूर वहाल संघ जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आपल्या सोबत आहेत. श्रीमंतजी घरत यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेमध्ये, ज्यांचा आवाज मागच्या सत्रामध्ये आपण ऐकलात आणि तेवढाच चांगले गायक म्हणून देखील ते ओळखले जातात, अँकर. आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. धन्यवाद श्रीमंतजी, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि आपल्या आवाजानं जसकार संघाची चांगलीच मॅच तापली आणि जसकार संघ देखील जिंकला. चला, जसकार संघ लगेच पुढची मॅच खेळायची, त्यामुळे कुठे जाऊ नका. याच्यानंतर जसकार आणि त्यांना फाईट करेल गोवटणे संघ, स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे आणि त्यांच्या विरोधात जसकार असा सामना होईल. पण तू सध्या विनर वर्सेस विनर पहिली मॅच आपण पाहूया. दुसऱ्या टर्न मध्ये टीम जय हनुमान वहाल आणि त्यांच्या विरोधात आज आपण मायरा 11 कळंबुसरे संघाला पाहतो. जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आवाज. 4 षटकांची मॅच. शेखर पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. आणि पहा, लक्ष असू द्या, शेवटची मॅच 3 ओव्हरची असेल. या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना 3 षटकांचा राहील, याची दखल घ्या सर्व टीम. सध्या आपण 4 षटकांचा सामना एन्जॉय करूया. चला, यस, थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया. आपण आवाज ऐकला मगाशी श्रीमंतजी घरत आणि आता संयमजी घरत यांचा आवाज ऐकायला मिळालाय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले समालोचक, एक चांगले आयोजक, एक उत्कृष्ट गायक, या साऱ्या गोष्टी अगदी त्यांच्यामध्ये आहेत. चला, मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर जोरदार अपील. चला, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळाली टीम वहाल संघाला आणि गोलंदाज सुदेश सालुंगे. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. बॅट्समन इथून बाद होतील. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असलेले लक्षात घ्यायचे आपण. परंतु इथून मात्र फलंदाज बाद झालेत. पहिल्याच बॉलवर मात्र एज लागली आणि सुचित मात्र इथून बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रणयला आपण पाहत आहे 3ऱ्या क्रमांकावर. सुदेशला पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता. एका बाजूला आपण पाहत आहे टीम पाहायला मिळेल तुम्हाला मायरा 11 कळबुसरे आणि त्यांच्याबरोबर जय हनुमान वहाल. बॉल इथून मात्र वाईड आलाय, अवांतर बॉल फेकलाय. एक्स्ट्रा रन्स इथून मिळेल आणि या 1 रन्सनं टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे. ते कळंबुसरी टीमचं 1 या धावेनं. धावसंख्या 1. एक गडी सुद्धा बाद झाला पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा तयार सुदेश आणि समोर मात्र प्रणय. प्रणयसाठी हा बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. वेगवान तेज तर्रार सुद्धा बॉल होता.
वेगावर स्वार झाला होता आणि टप्पा सुद्धा चांगला. नजरेसमोर चेंडू मात्र निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहता त्याला सुद्धा बीट केलं होतं, परंतु हा बॉल सुद्धा आपण पाहिला तर डॉट आलाय आणि धावसंख्या स्थिर आहे ती तब्बल 1 या अंकावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते, परंतु हा बॉल पुन्हा एकदा सांगतायत पंच बाहेर निघालाय आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अवांतर बॉल. इथून मात्र आणखी एक पाहायला मिळाला. अवांतरच्या 2 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. टीम कळमुसरे संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 2 अंकावर. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा सुदेश. सुदेश यांचा हा बॉल जोरदार अपील, परंतु हा बॉल मात्र आपण पाहत आहे डॉट बॉलची इथून समाप्ती पाहायला मिळाली आणि धावसंख्या आता स्थिर आहे ती म्हणजे 2 धावा. कळमुसरे टीम पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला होता आणि मग चिंचपाडा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहिलं तर फक्त मला वाटतंय 27 धावसंख्येवर थांबवलं होतं चिंचपाडा टीमला. आणि इथून मात्र बॅटिंग करताना प्रथम आता बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र वेगाने निघालाय. चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं, चेंडूला थांबवलं जात आहे रोहनच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग केली, मिहिरनं तिथे मात्र साथ दिली आणि या बॉलवर मात्र संपादन केल्या गेल्या त्या म्हणजे 2 धावा. आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली ती 4 या अंकावर. 4 धावसंख्या टोटल बॉलचा खेळ आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. पुन्हा एकदा सुदेश आणि समोर मात्र स्ट्राईकवर प्रणय. झोकावून खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे गोल फिरले पाहायला मिळतील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, अगदी लॉंग लेग फाईन लेग कव्हर करण्याचा होतं मानस होता मनामध्ये, परंतु वेगानं निघालेला बॉल संपर्क जुळला नाही आणि त्यानंतर मात्र हा बॉल मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 5 बॉल फेकले, 4 धावा. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, गुड फिल्डिंग, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय, परंतु एक सिंगल रस मात्र मिळवली टीम कळमुसरे संघानं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 6 बॉल कंप्लीट झाले आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील धावसंख्या फक्त आली ती 5 धावसंख्या आणि 1 गडी गमावलाय तो माहिरा 11 टीम आपण पाहताय कळमुसरे टीम. जो दिला तो शब्द कधी हात कधी खूप चांगली स्पर्धा, जबरदस्त स्पर्धा आपण पाहताय. माजी केंद्रीय मंत्री आपण पाहताय माननीय श्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब पाहायला मिळतील आणि महेश एंटरप्राइजेस आपण पाहताय महेशजी पाटील साहेब असतील. त्यानंतर आमची पहिले तर आपण सुदेशजी पाटील साहेब एवन जोडी पाहायला मिळत आहे. पूर्ण त्यांची टीम सर्वजण मुख्य व्हीआयपी टाईजवर आपण पाहू शकाल. खूप सारी मेहनत या सर्वांची राहिली या स्पर्धेसाठी. अगदी लहान थोर या सर्वांनी घेतलेली मेहनत आणि यशस्वी करण्यासाठी अगदी सर्वांचं हातभार तुम्हाला पाहायला मिळतं. कार्य कोणते असू द्या मित्रांनो, तर प्रत्येक कार्यामध्ये जर विचार केला सर्वांची साथ सहभाग या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तेच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज आकाश गरतला आपण पाहताय. आकाश यांचा हा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र डीप मध्ये आपण पाहताय फिल्डिंग केली, एक सिंगल मात्र खर्च केली आणि या सिंगलनं धावसंख्या 6 रन स्कोर कार्डवर. 6 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. 6 धावा स्कोर कार्डवर लागत असताना जोडल्या जात आहेत आणि मग पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. समोर स्ट्राईकवर आता पाहायला मिळेल तुम्हाला बॅट्समन आशिष पाटील आपण पाहताय. पंचांचा इशारा, वळतायत. अवांतर बॉल, वाईट बॉल फेकलाय. अवांतरची आणखी एक एक्स्ट्रा धाव जोडली. धावसंख्या 1 ना आता 7 या अंकावर पाहायला मिळेल. एक धाव महत्वाची, एक धाव खूप कळमुसरे टीमसाठी महत्वाची राहणार आहे मॅच मध्ये, कारण महाल टीमने जमवलं होत्या पहिल्या मॅच मध्ये 68. आता मात्र आपण पाहता टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय, त्यानंतर चांगली गोलंदाजी केलेली सुरुवात सुद्धा पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 5 आणि आता मात्र या षटकामध्ये सध्याच्या घडीला 2 धावा खर्च करताना आकाश घरतला आपण पाहताय 3 धावा खर्च करताना पाहायला मिळाल्या. एक सिंगल आणि या सिंगलनं आता धावसंख्या जोडली ती 8 या अंकावर. 8 ऑन बोर्ड, 8 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. हलवार पद्धतीचं क्रिकेट संत सुरुवात पाहायला मिळत आहे
आणि एक एक धाव स्कोर कार्डवर जोडली जाते. या वेळेला मात्र राईट हँड बॅट्समन डावखुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन जर विचार केला ना तर बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजावर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज हावी होतो. कारण चेंडूला समोरून टर्न करणं, स्किट करणं, बाहेर काढणं, मग प्रॉपर बॅटवर घेणं, या साऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. चेंडूचा मेरिट तुम्हाला ओळखावा लागेल. मग एखादा बॉल ऑफ स्टंपला येणं, लेग स्टंपवर येणं, मग एखादा बाहेर निघणं, त्या प्रत्येक गोष्टीला बारकाईनं खेळणं. कारण आय कॉन्टॅक्ट महत्वाचा, नजर हटी दुर्घटना घटी. आणि अशा पद्धतीनं मग क्रिकेट अगदी आय कॉन्टॅक्ट सुद्धा तितकंच महत्वाचा. नजर त्या बॉलवर, परंतु या बॉलवर मात्र मिळाली एक 22ची धाव आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर 9 धावसंख्या. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल असं वाटलं होतं ज्या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु आतमध्ये आला बॉल आणि त्यानंतर उंच उडालेला बॉल आय विल टेक झेल टीपला गेलाय आणि इथून मात्र धक्का लागतो दुसरा. तो कळंबुसरी टीमला बॅट्समन आउट झालेत, आशिष पाटील. आणि त्यानंतर मात्र विकेट सुद्धा मिळाली गेली आणि त्यानंतर मात्र आता धावसंख्या सुद्धा आपण पाहत स्थिरावली. 9 धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. आता मात्र पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज आकाश घरत. चेंडू अद्यापर्यंत फेकलेत 5 बॉल, धावसंख्या 9. चांगला खेळ सध्याच्या घडीला. यावेळेला बॉल डीप स्क्वेअर लेग आपण पाहत आहे. रोहितला आपण पाहू शकाल जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळत आहे आणि या बॉलवर मात्र सिंगल मिळाली आणि सिंगल रन्सला मात्र पहिल्या षटकामध्ये 5 होत्या, या षटकामध्ये सुद्धा 5 आल्या आणि 5ची सरासरी. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 या अंकावर 10 लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहत आहे. मायरा 11 कळंबुसरी टीम सध्याच्या घडीला थोडासा चचपडतोय. धावसंख्यांसाठी अगदी आपण मात्र प्रयत्न करतोय आणि धावसंख्या जमवण्यासाठी आता कुठपर्यंत प्रयत्न राहतील या 2 षटकांमध्ये, शर्तीचे प्रयत्न केले जातील का, अगदी या 2 षटकांमध्ये हे सुद्धा तितकंच पाहणं अगदी गरजेचं बनलं जाणार आहे. खूप प्रयत्न केले होते तिथे फिल्डरने आपण पाहता डिप स्क्वेअर लेग मध्ये, परंतु बराचसा वरती बॉल होता आणि या बॉलवर मात्र कळंबुसरी टीमसाठी 6 धावेचा फटका पाहायला मिळाला. 16 धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉलवर वेलकम 6 पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथून पाहायला मिळतोय. मागचा बॉल जर आपण पाहिला ना समोर होता त्या बॉलला खेळले, हा बॉल सुद्धा विचार केला, खेळण्याचा प्रयत्न होता, मानस मनामध्ये आखलं होतं, परंतु बॉल मात्र बीट केलाय बॅट्समनला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी. डॉट बॉल टाकला जातोय. डॉटनं मात्र धावसंख्यात असती 16 या अंकावर. 2 षटकं 2 बॉल संपलेत. यावेळेला व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ द पेस, थोडासा फिंगर रोल पाहायला मिळाला. फटका फसलाय आणि इथून मात्र बिपिनने टिपलेला झेल आणि आणखी एक धक्का म्हणजे 30 गडी बाद होतोय तो कळंबुसरी टीमचा 16 या अंकावर.
नवीन फलंदाज अभिजित पाटील येत आहेत. इनॅट आपण पाहत आहे क्रमांक 5 पाहायला मिळेल. म्हणजे मिडल ऑर्डर मधील आता बॅट्समन इथे सज्ज झालेला आहे आणि जबाबदारी आता स्वीकारणं महत्वाचं आहे, कारण शॉर्ट टर्म मध्ये अगदी 4 षटकांच्या या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा आणि समोर वहाल संघ आपण पाहता ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये 68 धावा जमवल्या होत्या आणि त्या संघासमोर कदाचित 4 षटकांमध्ये 40+ धावा 40 45 50 पर्यंत पोहोचणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. परंतु कदाचित विचार केला गेला पाहिजे. धावा येतील का, धावा जोडल्या जातील का, यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहे. झेल टिपला जाईल आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेटचा बदल. तू चल मैं आया, 1 मोर विकेट डाऊन. अभिजित पाटील सुद्धा आल्या पावली माघारी परतलाय आणि आता मात्र आर्यन पाटील, आर्यनला आपण पाहत आहे. आर्यन आणि प्रणयला मागच्या मॅच मध्ये पारितोषिक मिळालं होतं आणि आता मात्र मगाशी प्रणय आपण पाहत आहे 3ऱ्या क्रमांकावर आला, आता आर्यन 6व्या क्रमांकावर. ऑन हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल. 2 बॉलमध्ये 2 सफलता मिळाल्या. आकाश कातकरीला आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी केली जाते, चांगल्या गोलंदाजीचा दर्जा नमुना अगदी आपल्यामधील गुणवत्ता इथून सिद्ध करताना आपल्या भातामध्ये जे चांगले चेंडू ते हाताळले जात आहेत. पुढचा बॉल यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. अगदी ऑन साईडला आपण पाहत आहे फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फेकी होईल तत्पूर्वी सिंगल मात्र वेगाने कंप्लीट झाली आणि सिंगलनं रन्स आता 17 या अंकावर. 17 ऑन अ बोर्ड. बॉल आता शिल्लक राहिले 3ऱ्या षटकामधील उर्वरित शेवटचा अंतिम बॉल. चांगलं षटक, एक षटकार आला परंतु कमबॅक झालं. 2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि कमबॅकिंग गोलंदाजी. या वेळेला मात्र क्षेत्र खाली आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहता पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग सुरुवात झाली होती षटकारानं आणि आता मात्र शेवट सुद्धा 3ऱ्या षटकाचा झालाय. या 6 धावेनं टीमची धावसंख्या 6 पुढे जाईल तब्बल 23 या अंकावर. 18 बॉलचा खेळ संपला, 3 षटकं कंप्लीट आणि धावसंख्या कळंबुसरी टीमची जोडली वहाल टीमच्या अगेन्स्ट 23 धावसंख्या. अठरा चेंडू फेकलेत आपण पाहत आहे टीम वहाल संघानं आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये सुदेशनं दिल्या 5, त्यामध्ये 1 विकेट सुद्धा मिळाली. आकाशनं सुद्धा आपण पाहिलं तर 5 धावा. मागच्या मॅच मध्ये आकाश थोडासा महागडा होता आणि 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि आता मात्र आकाश कातकरीनं 13 धावा परंतु 2 सफलता. धावसंख्या आता 23. षटक अंतिम असेल आणि रोहित चिर्लेकर स्लॉगरचं षटक आहे. अगदी डेट ओव्हर या षटकाकडे पाहिलं जात आहे, परंतु बॅट्समॅननं जर चांगली कामगिरी केली तर त्याला आपण म्हणू शकतो डेट ओव्हर. परंतु जर गोलंदाज जर कमबॅक होत असेल, गोलंदाजी चांगली होत असेल, बॅट्समॅनवर हावी होत असेल तर डेट ओव्हर मध्ये सुद्धा जर विचार केला ना, स्लॉगरच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करणं हे इथून दाखवत असताना पहिल्याच बॉलवर मात्र डॉट बॉल टाकलाय. रोहितला आपण पाहता पहिल्याच बॉलवर डॉट टाकत असताना समोर कळंबुसरे टीम धावा जमवणं, धावा येणं, धावा कशा येऊ देत परंतु ते येणं महत्वाचं आहे. 5 बॉल मध्ये 1-2 बिग हिट, मग 40 पर्यंत पोहोचणं सुद्धा महत्वाचं आहे. एक चांगलं फायटिंग टोटल सध्या 24 बॉल 40 जरी झालं तरी चांगली फायटिंग करण्यासाठी धावसंख्या, एक गोलंदाजी करण्यासाठी धावसंख्या होऊ शकेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कधी आपण पाहिलं तर कधी गोलंदाजी करणारा संघ पारडे जड पाहायला मिळतं. बॅटिंग करणाऱ्या संघाचा कधी कधी लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलेत आणि कधी कधी आपण जर विचार केला ना तर खेळपट्टी, बॅट्समन, गोलंदाज यांना दोघांना सुद्धा साथ देते. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा ते चित्र आपण पाहिलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अगदी गोल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बायची पुन्हा एकदा सिंगल आणि धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडेल ती 25 धावसंख्या.
परंतु गोलंदाजीचा विचार केला ना, गोलंदाजाचं कौतुक करणं महत्वाचं आहे. अप्रतिम गोलंदाजी, टप्पा, लाईन, लेन, त्या साऱ्या गोष्टी सटीक पाहायला मिळत आहेत आणि योग्य पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकाल अगदी आमचे कळंबुसरे गावचे एक जबरदस्त समालोचक आपण पाहतो मनीषजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित असतील. अगदी त्यांना सुद्धा विनंती करूया आपण मुख्य मंचावर आपलं स्वागत असेल. एक मराठीचा गोड आवाज, एक चांगले समालोचक आणि कळंबुसरे गावची ओळख, त्यांचं आपण स्वागत करूया. या बॉलवर मात्र सिंगल रन्स आली. धावसंख्या आता टोटल 26 धावसंख्या, 26 धावसंख्या. चेंडू हवेमध्ये, शॉट फाईन लेगचा फिल्डर रेडी होता तिथे आणि टेकन द कॅच आणि इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद. गोरे चष्मा शेवटचा आता अंतिम बॉल शिल्लक राहिलाय आणि शेवटच्या बॉलसाठी बॅट्समन येत आहेत. साहिल म्हात्रेला आपण पाहत आहे. शेवटचा बॉल घेऊन जा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित चिर्लेकर. शेवटच्या बॉलवर काय प्लॅनिंग असेल अगदी पाहायला मिळेल. चला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बघा, एका बाजूला टीम जसकर आणि दुसऱ्या बाजूला गोवटणे. शेवटचा बॉल खोदून काढला यावेळेला आपण पाहत आहे. परंतु या बॉलवर मात्र एक सिंगल मिळाली आणि सिंगलनं आता धावसंख्या जोडली 27 आणि टार्गेट ठेवलाय ते तब्बल 24 बॉल आणि 28. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाजीचा दर्जा, अगदी गुणवत्ता दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. आकाश गरदन कंपनी पाहायला मिळत आहे. आणि मग दुसऱ्या सामन्यामध्ये इथून जर विचार केला तर 24-28चं समीकरण. परंतु टॉस करूया आपण. एका बाजूला टीम गोवटणे आणि दुसऱ्या बाजूला जसकार. चला प्रेझेंटरच्या बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय गोवटणे आणि जसकार या दोन संघामध्ये आपण विद्यमान सामना पाहणार आहोत. नेक्स्ट पुढची लढत दोघांमध्ये नाणेफेक केली जाते. हेड इज कॉल आणि हेड येतोय. थांबायचं आपण. कॅप्टन, जसकार संघ आपण नाणेफेकी जिंकला, निर्णय काय असेल आपला? निर्णय क्षेत्ररक्षणाचा. या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खूपच सुरेख आणि सुंदर आहे. आम्हाला खेळायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मैदानाबद्दल काय सांगाल आपण? मैदान कसा वाटतो आपल्याला आज? मैदान एकदम चांगला केलेला आहे. ऍक्च्युली हा मैदान नव्हता, पण त्यांनी ज्या प्रकारे बनवलेला आहे ते अतिउत्तम आहे एकदम. शेवटचा प्रश्न असेल आपल्याला, प्लेइंग 11 मध्ये काय चेंज असणार आहे? प्लेइंग मध्ये एक चेंजेस असणार आहे. 5 बॉलर होते, आता 4 ओव्हरची मॅचेस असणार तर 4 बॉलर. एक बॅट्समन इन होणार. बॉलर कोणावरती जास्त भरोसा असेल? गोलंदाजीवर खूप भरोसा आहे माझा. नाव? सागर ठाकूर. ओके, बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला. ऑल टू कॉम्बॉक्स. 24 बॉल आणि 28. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. मग इथून मात्र कळमुसरी टीम गोलंदाजी चांगली करून 28 धावा वाचवेल की वहाल संघाची जी बॅटिंग अगदी खूप चांगली आहे, या 28 धावा इथून जमवतील हे नक्की ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया संयमची गरज त्यांच्याकडेच. थँक्यू. धन्यवाद शेखरजी पाटील सर, यांचा आवाज आपण ऐकलात. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. याच्यानंतर आणखीन 2 सामने राहिलेत. त्या पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण केला. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे आणि त्यांना फाईट करणार आहे टीम जसकार. तो शेवटचा सामना 4 षटकांचा असेल आणि त्याच्यानंतर
आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच जी तुम्हाला पाहायला मिळेल 3 षटकांची. चला मॅचला सुरुवात करा, थोडीशी घाई करूया आता. गेम इज ऑन. सामन्याला आपण सुरुवात करतो. रन्स अगदी कमी काढू शकला कळंबुसरे संघ. 27 काढले आणि अवघ्या 28 धावेची आवश्यकता. सामन्याच्या दिशेने जाऊया आपण. आमच्या समेत मंथन जोडले गेलेत. दरम्यान श्रीमंत घरत सर यांचा देखील आवाज आपण ऐकताय आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकताय असे शेखर पाटील सर कुडावे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील दाखल झाल्या. 24 बॉल आणि अवघ्या 28 ची आवश्यकता. त्यामुळे मी तर म्हणेल रन्स तर कमी आहेत, परंतु इथे गोलंदाजीची अग्निपरीक्षा राहील. मगाशी कळंबुसरे संघानं फक्त 5 ओव्हरमध्ये 27च काढू दिल्या. आता त्यांनी काढल्यात 27 आणि त्यांना 28 रोखायचे आहेत 24 बॉल मध्ये. पहिला बॉल आशिष पाटीलचे षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोर प्रदीप यांना आपण पाहताय. पहिलाच बॉल भिरकावलाय. फाईन लेगला चालला बॉल. एका टप्प्यानं सीमा पार. धावा मिळतील 4. तिसऱ्या बॉलवरती डॉट. 29 धावा 28 धावा माफी असावी आणि त्या काढण्यासाठी सज्ज झालेत जय हनुमान वहाल या नावाने आज संघ खेळतो. एकीकडे आकाशला आपण पाहताय मागच्या मॅच मध्ये दमदार प्रभावित केलं आपल्या बॅटिंगनं आणि प्रदीप देखील अनोख्या शैलीसाठी ओळखले जात आहेत. खास करून मागे फटके. ओ इथे फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. फायनली कॅच टिपली कॅप्टन पिंट्यानं आणि पहिला धक्का फलंदाज प्रदीप झेलबाद. पहिल्या बॉलवरती 4 आल्या, परंतु पुढच्या 2 बॉलमध्ये आशिष पाटीलनं आपली किमिया दाखवली. कुठल्याही प्रकारची रन्स काढू दिली नाहीये. फलंदाज बाद प्रदीप मुंबईकर. नवीन खेळाडू दाखल होतील सुदेश सालुंके. कालच धाकटेजुईच्या मैदानामध्ये सायकल ज्या खेळाडूला मिळाली आणि सातत्यानं बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्या दमदार बॅटिंग गोलंदाजीनं प्रभाव टाकणारा खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल झाला. बायकर मान देखील तलोजाच्या मैदानामध्ये श्रीमंत जे आम्हाला माहिती देत असताना की बाईक त्यांना मिळाली. चार धावा धावफलकावरती 28चा पाठलाग 24 आणखीन आवश्यकता. आज प्रेक्षकांचं कौतुक करूया. रात्रीचे सध्या 2 वाजून निघून गेले तरी प्रेक्षक सध्या मॅच एन्जॉय करतायत. या विभागामध्ये संघ खेळतायत उरण परिसरामधील, त्यामुळे प्रेक्षकांची चांगली साथ. क्रीडांगण गावाच्या पलीकडे असताना देखील एवढ्या संख्येनं प्रेक्षक आहेत, त्यामुळे म्हणूया की आज प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मागे चान्स दिला. शॉर्ट पिच थोडीशी लाईन आणि इथे गतीचा फायदा घेत असताना सुदेश सालुंके ब्रँडेड चौकार. मिळतील आणि 4 बॉलच्या अखेरीस 8 रन्स धाव फलकावरती. सध्या 20 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये वरचढ चाललाय तो अर्थात जय हनुमान वहाळ संघ. 8 वरती 1 खेळाडू बाद. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल थोडासा खाली राहिला. बॉल चान्स नाहीये बॉलवरती. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आज 2-3 मॅच झाल्यात ज्यांचा स्कोर 30 पेक्षा जास्त बनला नाहीये. याच्या अगोदर कळंबुसरे संघानं 27 काढू दिल्या.
त्याच्यानंतर इथे 27 काढल्यात. पहिली मॅच 14 रनची, त्यामुळे 3-4 मॅच आज अशाच बनल्या एकतर्फी. परंतु या मॅचला रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज, फुल टॉस बॉल त्याच दिशेने ऍक्शनला रिॲक्शन देत असताना सुदेश सालुंकेच्या बॅट मधून आलाय हा दुसरा खणखणीत चौकार. बारावरती पहिला खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 16ची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये सध्या स्क्रीनवरती तुम्ही कॅल्क्युलेशन पाहताय. 18 बॉल 16 धावा. चला घाई करा. वारंवार उल्लेख केला आपण घाई करा, पण तो फायनली 3:30 वाजतीलच. सध्या 2:07 स्कोरर सांगतात त्याहीपेक्षा जास्त वाजतील. आज अपेक्षा होती की लवकर संपतील मॅच, परंतु दोन संघांनी उशिरानं उपस्थिती दर्शवली. त्यामुळे हा फटका आयोजकांना देखील बसतो. इंधनाचा प्रचंड सध्याचे भाव पाहायला मिळतात. अगदी लाईट्स ऑन राहतात. संध्याकाळी 7 वाजता लाईट्स ऑन केल्यात आपण. सध्या प्रचंड महागाई आपल्याला पाहायला मिळते. ओ दांडी गोल, विकेटचं पतन. आकाश गेरतनं 3 स्टंप दाखवले आणि रोहननं थेट निशाणा स्टंप वरती साधलाय. आणखीन एक धक्का टीम जय हनुमान वहालला. नवीन खेळाडू दाखल होतील. रोहित चिर्लेकर मैदानाच्या आतमध्ये. सध्या 12वरती दुसरा खेळाडू बाद. बॅटिंग लाईन फार मजबूत आहे वहालचे. माहिती देत असताना श्रीमंतजी की रवींद्र चिर्लेकर जे समालोचक आहेत आणि त्यांचे सुपुत्र सध्या बॅटिंग साठी दाखल झालेत. चला याच्यानंतर अपेक्षा करूया एक चांगला स्कोर. दोन्ही संघांच्या मध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल. जस्कार आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे तो अर्थातच पुढच्या मॅच मध्ये आपण पाहू. गोवटणे संघाला उरण पूर्व विभागातील संघ, दुसरीकडे उरण तालुक्यातील तेवढाच ताकदवार आणि लोकप्रिय ओळखला जाणारा संघ पाहायला मिळेल. शेवटचे 17 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. 3-3 अंपायर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 4 कॅमेरे, 2 कॉमेंटेटर, स्कोरर 1. सध्या प्रितेश विश्रांती घेत आहेत. एक उत्कृष्ट स्कोरर. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल. सिंगल 1 इथे देखील दाखल होईल. 1-1 धावेने ठाऊक आहे आता वहाल संघाला सामना सहजरित्या जिंकला जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिक्स ते घेत नाहीयेत. एक सिंगल, फक्त 15 धावेची आवश्यकता येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 16 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण. शनिवारी या स्पर्धेची अंतिम रात्र असेल आणि सध्या आपण दुसऱ्या रात्रीमध्ये क्रिकेट पाहतो. उद्या देखील चांगला पोल आहे. उद्या देखील 8 मॅचेस पूर्ण कराव्या लागतील. ही लॉट मधून आपण दररोज एक एक सामना पूर्ण करत आहोत. यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं मारला. डीप मिड विकेटला चाललाय. वाडिश लॉंग ऑन वरून आलेत. एक सिंगल, दुसरा धावेचा पलटवार. चान्स घेतला आणि तो चान्स पूर्ण देखील झाला. 2 धावा तेवढ्या चपलाईनं पूर्ण करत असताना सुदेश सालुंकेला पाहिला आणि सामना अगदी पुढे जाऊन चाललाय. आता 15 बॉल अवघ्या 13 रन्सची आवश्यकता. कुठल्याही प्रकारची रिक्स घेत नाही सुदेश. त्यांना ठाऊक आहे मॅचचं चित्र आता पूर्णपणे वहाड संघाच्या बाजूने चाललंय आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या सिंगलला प्राधान्य देत हा सामना पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. 13 धावेची आवश्यकता. एखादा बाउंड्री स्ट्रोक, चौकार, षटकार मिळाला तर प्रवास पूर्णपणे सोपा राहील. परंतु रोहन तयार. ओ शॉर्ट पिच बॉल, टप्पा पडला विकेट किपरच्या समोर. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. रन्स हव्या होत्या. कणबुसरेचे पाठीराखे हेच म्हणत असतील. सध्या धावा हव्या होत्या. कमीत कमी 40-42 धावा असत्या 4 ओव्हर मध्ये, तर हा प्रवास
ते कठीण बनवू शकले असते, पण तो अद्यापही संघर्ष त्यांचा सुरू आहे. इथे 2-3 विकेट आल्या, डॉट बॉल आले 2-3, तर मॅच बनवू शकते. असे अनेक सामने आपण पाहिलेत. 12 बॉल मध्ये 5 देखील काढू दिल्या नव्हत्या बामणडोंगरी संघानं. त्यामुळे असे विक्रम क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेत. राऊंड द विकेटनं चांगला बॉल, बेट धडक कामगिरी, चांगल्या रिदम वरती, सध्या चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज करतायत रोहन. आणखीन एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तशी धडकी भरणार आहे अर्थातच वहाड संघामध्ये. कारण जरी रनअप बॉल मॅच असली तरी एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. 13 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावेची आवश्यकता. सध्या सिंगल न देखील सामना जिंकेल, पण तो मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मागील 2 बॉलमध्ये पाहायला मिळालेत. पुढचा बॉल, शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पॉलच्या मागे, सिंगल एक कंप्लीट. आता चेस ऑन आहे. 12 बॉल 12 ची आवश्यकता. शेवटचे 12 चेंडू आणि 12 धावेचं समीकरण या मॅच साठी चांगलं योगदान आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. अभय शेठ मात्रे, ऋतू इंटरपाजेस, अमर दिलीप गरत, अवधी इंटरपाजेस, पंकज पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि अजय विश्वनाथ मात्रे या आम्हाला 4ही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ लाभलं या स्पर्धेला. चला काही करा कलबुसरे टीम मीटिंग नको आता. 12 बॉल 12 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 धावेचं समीकरण सामना जिंकण्यासाठी. कालच्या रात्रीमध्ये क्रीडांगणामध्ये लख्ख प्रकाश जाणवत होता. आज संध्याकाळी आलो तेव्हा पाणी क्रीडांगणाला घालताना आयोजक पाहायला मिळाले. त्याच कारणास्तव थोडीशी माती काली पडताना पाहायला मिळाली. चला फिल्डिंग लावा प्लीज, विनंती करतोय वारंवार आम्ही. 12 बॉल 12 ची मॅच. हाच एक प्रयत्न होता की काल प्रचंड धूळ अगदी उडताना प्रत्येक बॉल फिल्डर्स जेव्हा धावत होते तेव्हा ती धूळ अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने उडायची. त्यामुळे हा प्रयत्न त्यांनी केला. सध्या 12 बॉल 12 ची आवश्यकता. आज थंडी देखील थोडीशी कमी आहे. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये थोडीशी थंडी जाणवली. आज थंडीच नाही. आता सध्या उन्हाळ्याचे कडक दिवस सुरू आहेत. होळी झाल्यानंतर प्रखर कडक उन्हाचा तडाखा. काही दिवसा अगोदर मी बेलपाडा प्रीमियर लीग पाहिली. कडक उन्हामध्ये खेळाडू खेळत होते. आणि आज बेलपाडाच्या नगरीच मध्ये असंच म्हणूया, दास्तान फाट्याच्या पलीकडे जरी असलं तरी हे सुंदर क्रीडांगण आज आपण पाहताय. महेश पाटील यांनी उत्तमरित्या क्रीडांगण मेहनतीनं बनवलं. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल, 12 ला 12, स्वीप मारण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. विकेट किपर चाललेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक सिंगल एका धावेनं रन अप बॉल सध्या सुरू आहे. 11 ला 11. मग अशी 12 ला 12, आता 11 ला 11. एक एक धाव. असं वाटलेलं की सामना सहजरित्या वाळ संघ लवकरात लवकर फिनिश करेल, पण तो कलबुसरे संघ जिद्दी आणि चिवट आहे. त्यांची बॉलिंग ही देखील ताकद बनते. आणि सध्या आर्यन पाटीलचं षटक. 11 बॉल मध्ये 11 धावा. मंथन या ओव्हरमध्ये 3-4 रन्स आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल मॅचला. आणि सध्या तीच अपेक्षा कलबुसरेचे पाठीराखे करतायत. 11 चेंडू 11 ची आवश्यकता. धुक्याचं प्रमाण आता वाढलं. 11 चेंडू आणि 11 धावेचं समीकरण. आज संपूर्ण रात्रीमध्ये शेखर पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळाला. कुडावा गावचे एक उत्कृष्ट समालोचक. 11 ला 11 ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन वरून. एक सिंगल. अवघे एकच धाव. थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीनुसार डावाला एक एक धावेनं पुढे घेऊन चाललेत. या मॅच मध्ये प्रवास अद्याप करावा लागणार आहे. बाल संघाला चांगली फाईट करतायत. रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर ओ समंदर भी आएगा. थक्कर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. डेफिनेटली मॅच मध्ये एंटरटेनमेंट वाढलंय. सामना आलाय 10 बॉल 10 धावेची आणखीन आवश्यकता. का विकेट आली तर सामना फसेल. विकेटच्या शोधात आहेत कलबुसरे संघ. पण तो सुदेश आडव्या बॅटनं मारलाय, खेचून मारलाय फटका, मोजून मोपून तोलून, आणि या षटकारनं मॅचची जणू काही हवाच काढली. आलाय षटकार. बॉल 4 धावेची आवश्यकता. एकतर्फीच करून टाकला सामना एका षटकारनं. सुदेश सालुंके आपल्या विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि तो तडाखा दिला कलबुसरे संघाला. 9 चेंडू मध्ये 18 वरती बॅटिंग करतात. जवळजवळ 200चं स्ट्राईक रेट आहे. भूषण ठाकूर यांच्याकडून पारितोषिक या बॉलवरती षटकार मारला तर तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज हे सुदेश यांना दिलं जाईल.
भूषण ठाकूर जे सध्या एन्जॉय करतायत मॅचला. 9 बॉलमध्ये 18 जमा केल्यात. सुदेश सालुंकेची तडाखेबाज बॅटिंग. पुढचा बॉल. ओ आडव्या बॅटच्या टॉपेज वरती सामना फिनिश. 2 बॉल 2 षटकार. क्या बॅटिंग केले. या श्रीमंत घरात आम्हाला सांगतायत मी पाजलेला मिरिंडा फायदे आला आणि त्या मिरिंडाची पॉवर होती. यस 1000 घेऊन या तिकडे सांगतात बघा. यस 1000 रुपये कोणी लावलेत. प्रितेश 1000 घेऊन या अगोदर. 6 धावा 2 षटकार सामना फिनिश. क्या बात आहे सुदेश. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुदेश सालुंके ठरलाय सामनावीर. 10 बॉल 24 धावा 240 चा स्ट्राईक रेट आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट देखील. आणि कलबुसरा संघाचं आव्हान इथे संपेल. चला पुढची मॅच त्वरित जा. झस्कार आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे. चला दोन्ही टीमचे खेळाडू आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.